नमस्कार, मी विशाल यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। चाळीसगावमधील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू झालेला आहे। गोळीबारामध्ये जखमी झालेल्या महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 7 फेब्रुवारीला चाळीसगावच्या हनुमानवाडी इथे गोळीबार झालेला होता आणि या गोळीबार प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अजून एकालाही अटक करण्यात आलेली नाही। 7 फेब्रुवारीला भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। चाळीसगावच्या हनुमानवाडी परिसरामधील कार्यालयामध्ये बसलेले असताना महेंद्र मोरेंवर गोळीबार झाला। गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाल्याने मोरेंवर नाशिकच्या अशोका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। महेंद्र मोरेंचा आज रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। महेंद्र मोरेंवरील गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांकडून 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाळीसगाव शहर पोलिसांकडून अद्याप एकाही आरोपीला अटक नाही। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र एकाही आरोपीला अटक नाही। पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? निश्चितपणे आपल्याला माहिती की संपूर्ण राज्य एकीकडे गोळीबार प्रकरणांमुळे संपूर्णपणे हादरून गेलेला असताना 7 तारखेला महेंद्र मोरे यांच्यावर चाळीसगावच्या त्यांच्या कार्यालयात गोळीबार झाला होता। एका कारमधून आलेल्या 7 जणांनी अक्षरशः अंधाधुंद अशा पद्धतीनं गोळीबार महेंद्र मोरे यांच्यावर केला होता, ज्याच्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते। सुरुवातीला त्यांना 40च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि दुर्दैवानं आज सकाळी त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जी आहे ती अशोका हॉस्पिटल परिसरात बघायला मिळते आहे। दुसरीकडे ज्या 7 जणांविरोधात चाळीसगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यापैकी अद्याप एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये आणि त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातोय की जर भाजपचे गृहमंत्री असताना भाजपच्या नगरसेवकांवर गोळीबार केलेल्या आरोपींना पकडू शकत नसतील तर राज्यातल्या इतर गोळीबार प्रकरणांचा काय विषय, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय। पोलिसांनी आपले वेगवेगळे पथक जे आहेत ते राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या आरोपींच्या शोधार्थ पाठवलेले आहेत, मात्र अद्याप यश आलेलं नाहीये आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। भाजपचे नगरसेवक जे चाळीसगावचे आहेत ते आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि दुपारनंतर महेंद्र मोरे यांच्यावर चाळीसगावमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। धन्यवाद चंदन, दिलेल्या